नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत, अलौकिक आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे. पण कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. हिवाळ्यातील संध्याकाळ. एव्हाना बाहेर अंधार झाला होता, पण त्याने शब्द दिला होता आणि जाणं फाळप होतं. स्वतःशीच चरफडत त्याने स्कूटरला किक मारली. काकूंचं घर शहराच्या जवळजवळ बाहेर दुसऱ्या टोकाला होतं. तसा तो भाग बहुतेक वेळा निर्जन असे. संध्याकाळी फिरायला जाणारे पेन्शनर्स आणि प्रेमी युगुल सोडल्यास दुसरं कोणी क्वचितच तिकडे फिरकत असे. काकूंची आणि त्याच्या आईची मैत्री जवळजवळ अगदी शाळेपासूनची. काकूंचा मुलगा कुठेतरी मध्यपूर्वेत होता. त्याने काकूंना हा बंगला विकत घेऊन दिला होता. दिवसा काकू आणि घरकामाला येणाऱ्या वयस्कर विधवा जयश्रीबाई एवढ्यांचाच वावर असे. दिवे लागण्याची वेळ झाली की जयश्रीबाई आपल्या घरी निघून जात असत आणि काकू एकट्याच जेवण करून 9-9:30 वाजताच निद्राधीन होत असत. झोपण्यापूर्वी कधी रेडिओ ऐकावा, कधी एखादं पुस्तक वाचावं, तर कधी टीव्हीवर एखादा कार्यक्रम पाहावा, असा त्यांचा आखीव दिवस होता. सारी सुख असली तरी कधीकधी एकटेपणाचाही माणसाला कंटाळा येतो. म्हणून त्याच्या घरी त्या काही दिवसांसाठी राहायला आल्या होत्या. अर्थातच त्याच्या आईने त्यांचं अगदी मनापासून स्वागत केलं. 3-4 दिवसानंतर त्या म्हणाल्या, "अरे, एकदा आपल्या बंगल्यावर चक्कर मारून येतोस का? कुणाची काही पत्रबित्र आली असतील तर पहा आणि सगळी दारं खिडक्या एकदा तपासून घे. हल्लीचे दिवस जरा जोखमीचेच आहेत." त्यानं खरं तर शहराच्या त्या भागात जाणं जीवावर आलं होतं, पण त्याने शब्द दिला होता आणि आता त्याची स्कूटर काकूंच्या घराच्या दिशेने पिटाळत होता. मनुष्य वस्ती विरळ झाली. शहरी वस्ती मागे पडली होती. तिथून रस्ता थोडासा लहान झाला होता. आजूबाजूला बहुतेक बंगलेच झाले होते. काही ठिकाणी लोक राहत होते, तर काहींनी नुसतेच बांधून ठेवले होते. मुख्य रस्त्यापासून डावीकडे झाडांच्या रांगेतून एक छोटा रस्ता गेला होता. तिथून साधारण 500 मीटर्स अंतरावर काकूंचं घर होतं. थंडी चांगलीच वाढली होती. रस्त्यावरच्या दिव्यांच्या आसपास जमिनीलगत धुक्याचा पातळसर थर दिसत होता. घराच्या फाटकाबाहेरच त्यानं स्कूटर उभी केली आणि घराकडे पाहिलं. घर काळोखात बुडालं होतं. त्यानं लोखंडी फाटक उघडलं. दोन्ही बाजूनं काकूंनी झाडं लावली होती. काही शोभेची, काही पूर्वी लावलेली आणि आता चांगलीच वाढलेली. आसपास शांतता होती. फारसबंदीच्या वाटेवरून घराच्या दिशेने जाताना त्याच्या बुटांचा टप-टप आवाज चांगला घुमत होता. त्याने हॉलचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. आत अंधार होता. डोळे सरावायला थोडासा वेळ लागला. भिंतीवर थोडंसं चाच पडताच त्याला बटन सापडलं. खटका ओढताच लख्ख प्रकाश झाला. 15x10चा प्रशस्त हॉल. खाली उंची गालीच्या, जुन्या पद्धतीचं फर्निचर आणि निरनिराळ्या शोभेच्या वस्तूंनी भरला होता. त्याला क्षणभर काकूंचा हेवा वाटला. हॉलला लागूनच स्वयंपाकघर होते आणि हॉलच्या मध्यावर वरच्या खोल्यांकडे जाणारा जिना होता. त्यानं आधी स्वयंपाकघर तपासलं. खिडक्या नीट बंद होत्या. कोणताही पदार्थ उघडा नव्हता. गॅस बंद होता. जिन्याकडे जाण्यासाठी तो वळणार तितक्यात अचानक त्याच्या पाठीमागे फर्र असा मोठ्याने आवाज झाला. आवाज इतका मोठा आणि अनपेक्षित होता की तो दचकून पडायचाच. बेसिनमधला नळ सुटला होता. खराब वॉल्व असेल, पाण्याचं प्रेशर वाढलं असेल, असा विचार करून त्यानं तो बंद केला.
जिन्याच्या पहिल्या पायरीवर असताना त्याला प्रथमच ती थोडीशी घुसमटलेपणाची, अस्वस्थपणाची जाणीव झाली. इथं काहीतरी चुकीचं होतं, पण नक्की काय ते त्याला कळत नव्हतं. घरातून बाहेर पडण्याची अनिवार्य इच्छा होत होती, पण अजून वरच्या खोल्या पाहायच्या होत्या. जिना चढून आल्यावर वरच्या मजल्यावर दोन्ही हातांना 2 मोठ्या बेडरूम्स होत्या आणि अगदी शेवटाला एक गेस्ट रूम होती. आधी त्याने डावीकडची बेडरूम उघडली आणि लाईट लावला. आत मोठा काळा शिसवी दिवाण आणि वॉर्डरोब होता. त्यांनी आधी बेडरूमच्या खिडक्या तपासल्या, कपाटाचं दार ओढून पाहिलं. वॉर्डरोबकडे वळत असताना त्याला तो आवाज आला. कोणीतरी नखांनी काहीतरी खरडावं तसा आवाज कपाटातून येत होता. काय असेल आत? एखादा उंदीर, घुस, झुरळ? पण झुरळांना नख नसतात. तो विचार करत असतानाच परत तो आवाज आला, पण आता कपाटाच्या वरच्या बाजूनं. त्याला कपाटाचं दार उघडून आत पाहायची इच्छा नव्हती. इतकंच काय, पण त्याला आता तिथं थांबायची सुद्धा भीती वाटायला लागली होती. तो गडबडीने बाहेर आला. बेडरूमचं दार लावून घेता घेता त्याला चिंचोळ्या फटीतून त्या खोलीच्या अंधाऱ्या कोपऱ्यात चंद्राच्या प्रकाशाच्या कवडशात कुणीसं बसल्यासारखं दिसल्याचा भास झाला. असेल काहीतरी कपड्याचा ढीग वगैरे, तो मनाशीच म्हणाला. नाहीतर असा अंधाऱ्या कोपऱ्यात कोण बसतं का? त्याला आता दुसरी खोली तपासून लवकरात लवकर तिथून बाहेर पडायचं होतं. त्याचा हात दुसऱ्या खोलीच्या हँडलजवळ जाता जाता थांबला. आतमधून अवजड वस्तू सरकवल्याचा आवाज आला. घरात काय चोरबीर शिरला होता का? तोही काही फार शूरवीर वगैरे नव्हता. एक साधा पांढरपेशा नोकरी करणारा माणूस. शेवटी त्यानं हिम्मत करून दार आत ढकललं आणि दिवा लावला. खोली मोकळी होती. खोलीच्या एकमेव खिडकीच्या कड्या त्याने तपासल्या. आसपासची हवा थोडीशी गरम झाल्यासारखी त्याला वाटली. कोपऱ्यातल्या आरशावरही थोडासा धुसर तवंग आला होता. त्यानं दिवा बंद करून बाहेर पडण्यासाठी म्हणून दिव्याच्या बटनाकडे हात नेला. तेवढ्यात घर असा आवाज करत जुना अवजड शिसवी पलंग त्याच्या डोळ्या देखत 2 इंच डावीकडे सरकला. हाच आवाज त्याला मगाशी दाराबाहेर असताना ऐकू आला होता. मनाच्या रित्या मार्गावरून भीतीचा प्रवाह धडधड वाहत होता. जीव गोळा झाला. हातपाय थरथरत होते. त्यानं आता काय करायला हवं ते त्याला नेमकं समजलं. एका क्षणात त्यानं बाहेर येऊन थरथरत्या हातानं खोलीच्या दाराला बाहेरून कडी घातली. खोलीच्या दाराला कडी घालताना त्याला डोळ्यांच्या कोपऱ्यातून ती हालचाल दिसली. जिन्याच्या तोंडाशीच काहीतरी होतं. अगदी त्याच्या बाहेर जायच्या सुटकेच्या मार्गावरच ते बसलं होतं. सरळ पाहिलं की दिसत नव्हतं, पण नजर वळवली की डोळ्याच्या कडेतून ते तरल पातळ धुऱ्यासारखं हवेत चढत होतं, आकार घेत होतं. शिकारीच्या मरणाच्या भयानं गोठून गेलेल्या सावजासारखी त्याची अवस्था झाली होती. कशाला आला होता तो इथं? काय पाहायचं होतं? घरी निवांत जेवण करून प्रकाशित आणि सुरक्षित खोलीत पलंगावर लोळता आलं नसतं का? ज्या घरातले नळ आपोआप सुटत होते, ज्या घरातल्या अंधारा कोपऱ्यातून कोणी बसत होते, ज्या घरातले अवजड पलंग स्वतःहून हलत होते, त्या घरात त्याचं काय काम होतं? प्राणांतिक भीतीनं त्याला बळ दिलं. पायाला गती आली. एक आरोळी ठोकून त्यानं जिन्याच्या दिशेनं मुसंडी मारली. ते अजून तिथंच उभं होतं. तो त्यातूनच आरपार पलीकडे गेला. 2 झेपेतच त्यानं मुख्य दरवाजा गाठला. नशीब की किल्ली त्यानं कुलपातून काढली नव्हती. घाईघाईनं तो कुलूप घालत असतानाच दाराला आतमधून जोराचा दणका बसला आणि फाड असा आवाज होऊन वरच्या मजल्यावरच्या खिडकीची काच फुटून
बाहेरच्या अंगणात काचेचा सडा पडला. कशीबशी त्यानं स्कूटर सुरू केली. शक्य तितक्या वेगानं मागे वळूनही न पाहता तो मुख्य रस्त्यावर आला. तिथून पुढं मग माणसांच्या मध्ये गर्दीत मिसळण्यावर त्याला किती बरं, सुरक्षित वाटलं. इतर वेळी स्कूटर चालवताना याच गर्दीचा त्याला राग येत असे. घरी जाऊन काकूंना सध्या तरी तो फक्त तपासून आलो, सगळं नीट आहे एवढंच सांगणार होता. तर मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.